श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी समचरण सरोजं सांद्रनीनाबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। म्हणूनी भलतेने सद्भावे नाहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे ये तुले संसारासी द्यावे तिलोदक। म्हणूनी भलतेने येत सद्भावे नाहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे येतुलेनी संसारासे द्यावे तिलोदक। या अध्यायामध्ये शांत रसास अद्भुत रस भेटणार म्हणून श्री ज्ञानदेवांनी या अध्यायाला प्रयाग क्षेत्राची उपमा दिली आहे व त्यामुळे वाटेल त्याला प्रयाग माधव विश्वरूपाचे दर्शन घेऊन संसाराला तिलांजली देता येईल हे अशक्य कार्य ज्यांच्या कृपेमुळे सिद्धीस गेले त्या समर्थ श्री निवृत्तीनाथांना नमन करून श्री ज्ञानदेव सांगतात, हे सर्व सर्वेश्वर आहे। हे जे बुद्धीला पटले ते प्रत्यक्ष बाहेर डोळ्यांना दिसावे अशी अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची अत्यंत मोठी तळमळ लागून राहिली होती। तेव्हा आपण कसे विचारावे असा विचार अर्जुनाच्या मनात आला, पण निकटवर्ती भक्तांनीही विचारले नाही म्हणून भीतीने न विचारावे तर विश्वरूप पाहिल्याशिवाय त्याला जगणे सुद्धा अशक्य वाटू लागले। इतकी त्याला त्याची तळमळ लागली तेव्हा देव दाखवत वा न दाखवत आपण तर विचारावे असा निश्चय करून भीतच अर्जुन देवाला विनवित आहे, आपण मला दुर्मिळ असे अध्यात्म ज्ञान सांगितले त्यामुळे देहच मी हे कौरव माझे आप्त व यांना जर मी मारले तर मला पाप लागेल असा अज्ञानजन्य अहंकार व मोह माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला होता तो आता दूर झाला आहे। परंतु त्याबरोबरच तुम्ही प्रसंग विशेषी जगत कार्यासाठी जी द्विभुज चतुर्भुज अशी रूपे धारण करता ती ज्या मूळ रूपापासून उत्पन्न होतात ते तुमचे मूळ रूप पहावे अशी मला तळमळ लागली आहे। तुमचे औदार्य तर सुप्रसिद्धच आहे। तुम्हाला मारण्याच्या हेतूने आलेल्या पूतना शिशुपालादी शत्रूंनाही जेथे तुम्ही मोक्षासारखे अत्यंत पवित्र दान दिले आहे तेथे मी तर तुमचाच, त्यामुळे तुम्ही मला विश्वरूप दाखवाल यात तीळ मात्र संशय नाही। माझी अडचण एवढीच आहे की तुम्ही मला विश्वरूप दाखवले व ते पाहण्याची माझ्या अंगी योग्यता नसल्यामुळे मी ते पाहू शकलो नाही तर ते फुकट जाईल। अर्जुन असे बोलला पण झाले वेगळेच। अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी देव इतके उतावीळ झाले की त्याच्या तोंडून विश्वरूप दाखवा असे शब्द निघाल्याबरोबरच देव सर्व विश्वरूपमय झाले व म्हणाले, अरे माझे विश्वरूप पहा, हे अर्जुना अरे माझे विश्वरूप पहा। देव म्हणाले, अर्जुना या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्ट्या पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पहावे असे वाटत असेल तर ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा। देव असे म्हणाले,
पण अर्जुनाला दिव्य दृष्टी नसल्यामुळे त्याला ते दिसत नव्हते. तो तसाच उत्कंठित अवस्थेत स्तब्धच बसला होता. अर्जुनाने बजावले असून सुद्धा आपण विश्वरूप दाखविण्याच्या घाईत त्याला दिव्य दृष्टी देण्याचे विसरून गेलो हे जेव्हा देवाला कळून आले तेव्हा त्याला ती दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप पाहावयास समर्थ केले. हे चराचर विश्वाचे चित्र ज्या अनादी भूमिकेवर उमटते ते विश्वरूप अर्जुन पाहू लागला. त्याला ते सर्व आश्चर्यमय दिसले. पाहण्याची तो जी जी इच्छा करीत होता ती सफळ होत होती. परब्रह्मच विश्वरूपाने भरून गेले होते. एवढे मोठे आकाश, पंचमहाभूते, पूर्वाधिक दिशा यांचा मागमूसही शिल्लक न राहता सर्व सृष्टीनी रचनाच नाहीशी झाली. त्याच्या मनाचा मनपणाच नाहीसा झाला व स्वरूप समाधान प्राप्त झाले. पण विश्वरूपातील सौंदर्ययुक्त व आनंददायक रूपाबरोबर महामृत्यू सारखी भयंकर अकराळ विकराळ रूपे जेव्हा त्याने पाहिली तेव्हा भयभीत होऊन त्याने डोळे मिटून घेतले. परंतु दिव्य दृष्टीचा प्रभाव असा होता की डोळे मिटले असताही अर्जुनाला ते विश्वरूप दिसत होते. व्यासमुनींच्या कृपेमुळे संजयालाही ते दिसत होते म्हणून त्याला आनंद झाला होता. विश्वरूपाच्या तेजापुढे हजारो सूर्यांचे तेज फिके पडत होते. व्यापकपणाच्या दृष्टीने हे सर्व जग महासागरातील बुडबुड्याप्रमाणे भासत होते. अर्जुन विश्वरूप पाहता पाहता द्रष्टा व दृश्य हे द्वैत नाहीसे होऊन त्यात नाहीसा झाला. अष्टसात्विक भावांनी संपन्न होऊन ब्रह्मानंदावर तो अधिष्ठित झाला. तो आनंदाचा पूर ओसरल्यावर अर्जुन देवाची स्तुती करू लागला. मी यह कश्चित मानव असूनही आपण मला हे विश्वरूप दाखवले हा खरोखरी आपला थोरपणा आहे. या विश्वरूपात मला स्वर्ग, कैलास, चतुर्दश भुवने दिसत असून हे सर्व तुझे तू झाला आहेस. आतापर्यंत माझ्या दृष्टीवर अज्ञानाचे पडळ असल्यामुळे तुला आम्ही चतुर्भुज रूपा एवढेच मर्यादित समजत होतो. परंतु आज तुझे आदिमध्यांतर रहित आकाराचे पैलतीर असे खरे स्वरूप मला पाहावयास मिळाले. तुझ्या रूपातील तेजाच्या राशीमुळे सर्व विश्व संतप्त होऊन या महामृत्यूरूपी समुद्रात गटांगळ्या खात असताना मला दिसले. प्रलय काळचा रुद्रही मला भीतो. पण तुझ्या विश्वरूपाची कोपदृष्टी पाहिल्यावर मी भयभीत झालो आहे. हे कौरववीर व त्यांचे सैन्य, पूज्य भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण हे सर्व यात नाहीसे होत आहेत असे मी पाहत आहे. मी मारणारा व हे कौरव मरणारे अशा अहंकाराने अर्जुन ग्रासला होता. तो अहंकार दूर करावा व सर्वांचा नाश करणारी भगवत शक्ती निराळी आहे हे त्याला पटवून द्यावे म्हणून श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शनाचे निमित्त केले होते. परंतु देवाच्या मनातील हा हेतू न समजल्यामुळे अर्जुन शोक करीत होता. त्याचा शोक दूर करण्याकरता भगवान त्याला सांगतात, सर्व संहार करणारा काय तो मीच आहे. मात्र तुम्ही पांडव फक्त या संहारातून वाचणार आहात. त्याशिवाय बाकीचे सर्व सैन्य यात नाश पावणार आहे. मी म्हणविणाऱ्या या सर्व योद्ध्यांना मी मागेच मारून मातीच्या चित्रांप्रमाणे निर्जीव केले आहे. आता अर्जुनाने शत्रूला मारले. एवढेच फक्त जगात प्रसिद्ध व्हावयाचे शिल्लक राहिले आहे. आता ते काम तू कर अर्जुना, भगवंत सांगतात अर्जुनाला. याप्रमाणे विश्वरूपी श्रीकृष्णाचे गंगेच्या ओघाप्रमाणे गंभीर भाषण चालू होते व अर्जुन शरणागत होऊन ते ऐकत होता व वारंवार भगवंताला नमस्कार करीत होता. त्याला वाटत होते की सध्याचा स्थितिकाळ असताना भगवान प्रलय काळाचे हे संहारक रूप का दाखवित आहेत. त्याचे समाधान आता भगवंतांनी केले की हे संहारक रूप फक्त या दोन्ही सैन्यापुरतेच आहे. बाकीचे सर्व लोक आपापल्या योग समयी मरण पावतील. श्यामसुंदर श्रीकृष्णाचे अनादि निर्गुण हेच मूळ रूप असून तेच विश्वरूपाने विस्तारले आहे. हे आता अर्जुनाला पक्के समजून आले. आतापर्यंत श्रीकृष्णाला
तो बरोबरीचा समजून त्याची थट्टा मस्करी प्रसंग विशेषी अवहेलना करीत होता. या सर्व गोष्टींचा त्याला आता पश्चाताप झाला व त्रिभुवनातही मावणार नाहीत एवढे अपराध माझ्या हातून झाले आहेत, तर ते मातेप्रमाणे पोटात घालावे व पुन्हा श्यामसुंदर चतुर्भुज रूप धारण करावे अशी त्याने देवाला विनंती केली आहे. बघा, आजपर्यंत कोणालाही प्राप्त झाली नाही ती वस्तू आपण दिली व हा ती वस्तू नको म्हणतो. याबद्दल देवाला मनात त्याचा रागच आला. हे त्याचे करणे शरीराला सोडून छायेलाच आलिंगन देण्यासारखे वेडेपणाचे होते. म्हणून देव तसे त्याला बोलले, पण त्याच्या प्रेमास्तव पुन्हा तो देव चतुर्भुज झाला. सूर्य मावळल्यावर आकाशात जशा चांदण्या प्रगट होतात त्याप्रमाणे अर्जुनाला पुन्हा सर्व दृश्य पूर्ववत दिसू लागले. शेवटी देवांनी त्याला महत्वाचा उपदेश केला. गाय जरी डोंगरात चरावयास गेली तरी तिचे चित्त घरातील तिच्या वासरावरच असते, तसे तू विश्वरूपावरच आपले खरे प्रेम ठेवून चतुर्भुज मर्यादित रूपावर बरोबरचे ब्रह्माकारी प्रेम ठेव. या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनांचा वेद पठण, तप, ज्ञान, यज्ञ यांचा लाग लागत नाही. चित्त जर माझ्या अनन्य भक्तीने भरून गेले तरच देहाहंकार व द्वैत नाहीसे होऊन मी विश्वरूप आहे हे अनुभवाला येईल. अर्जुन हा सगुण रूपावर भाळला होता व देवांनी तर ते कमी योग्यतेचे ठरविले, म्हणून कोणते रूप श्रेष्ठ आहे असा प्रश्न देव रागवणार नाहीत अशा चातुर्याने तो देवापुढे मांडणार आहे व त्यातूनच 12वा अध्याय हा निर्माण होत आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम 11ोऽध्यायः. श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु.